नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स आणि रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये 2400 पेक्षा जास्त जागांची तलाठी भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये जे काय तलाठी भरतीचे पेपर झाले होते 57, तर त्याची आपण सिरीज चालू केलेली. तर त्याच्यामधला आज आपण 28वा पेपर बघणार आहे, की जो बघा आपला 29/8/2023 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये झाला होता. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स आणि रिझनिंग नावाचं, तर त्याच्यावरती तुम्हाला कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. सेम त्याचप्रमाणे आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला एमपीएससीसाठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹999 असेल. आता सरळ सेवेसाठी आपण नवीन बॅच सुरू करतोय, जी जी तुम्हाला काही दिवसामध्ये आपल्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. अक्षरगटांच्या खालील 4 जोड्यांपैकी 3 जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगट जोडी निवडा. म्हणजे 3 गट समान आहेत आणि 1 गट वेगळा आहे. ठीक आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. काय दिसतंय बघा, एच आणि के मध्ये कितीचा फरक आहे बघा. एच, आय, जे, के 3 चा फरक आहे. परत बघा डी आणि जी मध्ये ए-बी-सी-डी, ई-एफ-जी इथं पण 3 चाच फरक आहे. चला परत जे आणि एम मध्ये बघा जे, के-एल-एम इथं पण 3 चाच फरक आहे. आणि एफ आणि आय मध्ये बघा ई-एफ, जी-एच-आय तिथं पण 3 चाच फरक आहे. चला आता इथं काय दिसतंय बघा झेड आणि जी मध्ये बघा झेडच्या पुढं झेडच्या नंतर परत ए चालू होईल. ए-बी-सी-डी-ई-एफ-जी 7 चा फरक आहे. आणि डी आणि सी मध्ये बघा -1 चा, कारण डीच्या पाठीमागे सी आहे. ठीक आहे बघा. आता इथे बघा क्यू आणि टी मध्ये काय निघते बघा ओपी, क्यू, आर, एस, टी 3 चा फरक आहे म्हणजे अधिक 3 चा फरक आहे. आणि एमच्या पुढे पी बघा एम, एन, ओ, पी परत 3 चाच फरक आहे. बघा मग काय निघते तुम्हाला बघा इकडे सगळीकडे 3-3 चा फरक आहे. इथं फक्त काय 7 आणि 1 चा, त्यामुळे ऑप्शन नंबर काय ते आपला 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काळ काम वरचा काय दिले बघा. एक काम पूर्ण करण्यासाठी P ला Q पेक्षा दुप्पट किंवा R पेक्षा तिप्पट वेळ लागतो. मिळून काम केल्यास ते 2 दिवसात त्या कामाला पूर्ण करू शकतात. Q हा एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. ठीक आहे बघा. आता आपण आधी सुरुवातीला काय करू PQR लिहून घेऊ. PQR काय दिलंय बघा याच्यामध्ये. बघा P ला Q पेक्षा दुप्पट आणि R पेक्षा तिप्पट वेळ लागतो बघा. बघा, R पेक्षा तिप्पट म्हणजे R ला जर 1 दिवस लागत असेल, तर P ला 3 दिवस लागतात. मग आणि Q पेक्षा दुप्पट म्हणजेच काय? Q ला दीडपट वेळ लागतो. म्हणजे 1.5 दिवस लागत असेल बघा. R ला 1 दिवस लागत असेल, तर P ला 3 दिवस लागतील. Q ला 1.5 दिवस लागत असेल, तर P ला 3 दिवस. म्हणजे Q च्या दुप्पट आणि R च्या तिप्पट आहे. तिप्पट वेळ लागतो. ठीक आहे बघा. आता बरं आता आपल्याला काय करायचं अशा अपूर्णांकामध्ये काही ठेवायचं नाही. आपण सगळं पूर्णांकात करून घेऊ. याची दुप्पट करा बघा. 3 ची दुप्पट झाली 6, 1.5 ची दुप्पट झाली 3 आणि 1 ची दुप्पट झाली 2 बघा. P ला 6 दिवस लागतात. मग 2 च्या तिप्पट आहे आणि 3 च्या दुप्पट आहे. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय दिले बघा. हां. मिळून काम केल्यास ते 2 दिवसात त्या कामाला पूर्ण करतात. बघा आता आपण काय करू, हे 6, 3, 2 जे आहे ना, ते काय बघा एक ठराविक काम करायला, कुठलंही काम असेल तर त्याला त्यांना 6 दिवस, 3 दिवस आणि आपल्याला आपण इथे काय करून जाते बघा कामाची इफिशियन्सी कळून जाते. म्हणजे आता बघा एखादं काम बघा आता इथं 6, 3, 2 चा लसावी किती पकडला आपण? इथं 6 आला. बरोबर आहे का? मग आपण बरं आता इथं एकूण काम 6 नाही पकडायचं. हे एकूण काम नाही. कारण की एकूण काम काय दिले बघा तिघांनी मिळून 2 दिवस लागतात त्यांना. ते आपण एकूण काम पकडायचं. इथं फक्त आपण काय करायचं कोणाला किती वेतन मिळते ते काढून घ्यायचं. पहा वेतन किती मिळेल बघा. पहा आता ₹6 काम जर असेल, 6 दिवसात करत असेल तर तो एका दिवस त्याला ₹1 पेमेंट मिळेल. त्याला 3 दोन्ही 6 ₹2 पेमेंट मिळेल आणि ह्याला व्यतिरिक्त 6 ₹3 पेमेंट मिळेल. पहा आपण बऱ्याच ठिकाणी आपण बघा हे अल्लासाहेब म्हणजे काय पकडले एकूण काम. पण त्यांनी काय दिले बघा. कसं असतं बघा. तुम्ही एकूण बघा. लसावी म्हणजे प्रत्येक वेळेस एकूण काम असलं वागणार. फक्त काय एक ठराविक काम. मग ते निम्मा असेल, 10% असेल, 5% असेल. पण तेवढंच काम करायला तिघांना किती दिवस लागले ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्यांचं वेतन काढू शकतो. हां, मग प्रत्येक वेळेस जर आपले एक पूर्ण काम जर दिलं असेल ना, तर त्या ठिकाणी आपण लसावी म्हणजे पूर्ण काम पकडू शकतो. पण इथं आपल्याला काय पूर्ण काम त्यांनी पुढे दिलेलं आहे. किती दिले बघा. हां, आता काय दिले बघा. मिळून काम केल्यास ते 2 दिवसात त्या कामाला पूर्ण करू शकतात. बघा मग आता मला सांगा मिळून काम केलं तर त्यांना पेमेंट किती मिळते? 3 अन् 2 5 आणि 1 ₹6. ठीक आहे बघा. मग एकूण काम इथं किती पकडावं लागेल आपल्याला एकूण काम. बघा एकूण काम किती झालं आपलं तिघांनी मिळून 2 दिवसात केलेलं. 6 दुनी 12. ₹12 एकूण काम झालं. ठीक आहे. आता काय म्हटले बघा तर क्यूला एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो बघा. क्यूला पेमेंट किती मिळते? क्यूला ₹2 पेमेंट मिळते. मग ₹12 काम मला सांगा जर ₹2 करायला गेला तर तुम्हाला किती वेळ लागेल? 6 दिवस लागतील. ठीक आहे. 6 दिवस म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. बरं आता हे जे पकडलेले आपण लक्षात घ्या. हे काय पकडले आपण? हे तात्पुरतं पगार काढण्यासाठी आपण पकडले. ठीक आहे बघा. हे गुणोत्तर आहे. 6 3 2. येथे लक्षामध्ये हे काय आहे? गुणोत्तर पकडलेले आपण.
ठीक आहे बघा. मग आता बघा Q ला जर किती दिवस लागतात तिथं 6 दिवस लागत असतील, तर P ला किती दिवस लागतील? 6च्या दुप्पट म्हणजे 12 दिवस आणि R ला जर पकडलं तर काय? ते 3च्या बघा इकडे काय निघतंय? इकडे 4 दिवस. ठीक आहे बघा. म्हणजे 4, 6 आणि 12 हे मूळ दिवस लागणार दिवस आहेत त्यांचे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. पहा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले पहा. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित एका तर्कानुसार EPZK हे CNXI शी संबंधित आहे. बघा EPZ आणि K हे काय दिले? CNXI शी संबंधित आहे. त्याच प्रकारे MYEI बघा MYEI हे KWCH शी संबंधित आहे. KWCH शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास UIWA हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा आता इथं E आणि C मध्ये जर फरक पकडला आपण तर बघा C च्या पुढे E किती आहे बघा ABC DE इथं 2 चा फरक आहे. पण बघा E च्या पाठीमागे C असल्यामुळे -2 लिहून टाकायचं इथं बघा. परत P आणि N बघा N च्या पुढे N OP इथं पण बघा 2 चाच फरक आहे पण -2 लिहून टाका. ठीक आहे. परत बघा Z आणि X बघा X च्या पुढे X Y Z म्हणजे किती आलं बघा -2 आलं आणि I आणि K मध्ये बघा I JK बरोबर इथं पण -2 चा फरक आहे. बघा आता मग परत इथं K बघा इथं जो संबंध असतो ना तोच संबंध इथं असतो. इथं तुम्ही डबल चेक करत बसायची गरज नाही. आता डायरेक्ट पर्याय चेक करा. सॉरी आता हे चेक करा बघा. आता U च्या पाठीमागे 2 घरं काय निघेल बघा STU बघा इथं S निघेल आणि S बघा S च्या परत पुढे 2 घरं काय STU बरोबर इथं U आला. परत चला I च्या पाठीमागे 2 घरं काय निघेल बघा I च्या पाठीमागे HI EFGHI इथं काय निघेल बघा G निघेल. बरोबर आहे का इथं G बघा G च्या पुढे जर मोजलं आपण GHI बरोबर आहे का बघा. परत W बघा आता S आणि G कुठं कुठं दिसते तुम्हाला? S आणि G इथं निघते आपलं उत्तराला ऑप्शन नंबर 4. तरी पण बघा W आणि बघा W च्या पाठीमागे U पकडला आपण. U च्या पुढे बघा U VW बरोबर W येते आणि याच्या पाठीमागे काय असते बघा Z आणि Z च्या पाठीमागे Y इथं परत Y आला. Y च्या पुढे 2 घरं मोजा Y Z आणि परत A. ठीक आहे बघा म्हणजे आपलं SGUY उत्तर येते ऑप्शन नंबर 4. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? बघा इथे काय असते बघा CDEF इथं F येईल बरोबर आहे का बघा. परत आता E च्या पुढे G बघा E FG परत 2 घरं पुढे गेले की G च्या पुढे I बघा G HI 2 घरं पुढे गेले की आणि I च्या पुढे 2 घरं गेले की HI JK इथे काय निघेल बघा K निघेल FK कुठं कुठे बघा इथंच आहे फक्त FK म्हणून ऑप्शन नंबर काय आला 2 आला. आणि 30 जर कसं आलं बघितलं तर बघा 6 आणि 6 12 12 आणि 8 20 20 आणि 10 30 म्हणजे 2 चा फरक येते. म्हणजे ते लक्षामध्ये 6 12 20 बघा इथं अधिक 6 वाढले इथं अधिक 8 वाढले मग आता इथं अधिक 10 वाढतील म्हणजे 30 येऊन जाईल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? बघा आता काय निघतं याच्यामध्ये 10 40 90 160 X आणि 360 मग इथं काय निघेल बघा. चला 10 आणि 40 मध्ये 30 चा फरक आहे अधिक 30 चा 40 आणि 90 मध्ये अधिक 50 चा फरक आहे 90 आणि 160 मध्ये अधिक 70 चा फरक आहे 160 बरं आता इथं मला काय दिसतंय बघा तुम्ही मला सांगा 30 आणि 50 मध्ये बघा अधिक 20 चा फरक आहे परत 50 आणि 70 मध्ये अधिक 20 चा फरक आहे परत 70 आणि इकडे अधिक 20 चा फरक म्हणजे किती येईल बघा इकडे 90 येईल अधिक 90 म्हणजे 160 अधिक 90 किती झाले 9 6 15 म्हणजे किती झाले 250 x ची व्हॅल्यू आणि परत बघा इकडे 90 अधिक 20 बरोबर झाले 110 मग 110 आणि इकडे किती येते बघा हे 250 आणि 110 बरोबर 360 येते म्हणजे बरोबर x ची व्हॅल्यू 250 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून निष्कर्षांपैकी कोणता दिलेल्या विधानाची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा. चला विधाने वाचा. काय दिलेत बघा. काही तारे चंद्र आहेत. ठीक आहे बघा. काही तारे चंद्र आहेत. काही तारे हे चंद्र आहेत. चला परत पुढे काय दिले. काही चंद्र ग्रह आहेत. काही चंद्र हे ग्रह आहेत. बरं पुढं काही ग्रह आकाशगंगा आहेत. काही ग्रह हे आकाशगंगा आहेत.
ठीक आहे, चला ह्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आणि स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष उत्तर डायरेक्ट काढू शकतो. बघा दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष काय आपले होकारार्थी, म्हणजे एवढी एक डायग्राम आपल्याला पुरेसे. बघा निष्कर्ष पहिला काय दिलाय, काही आकाशगंगा तारे आहेत. बघा काही आकाशगंगा तारे आहेत का, काय संबंध आहे का आकाशगंगा ताऱ्याचा, काय संबंध आहे, पहिलं चूक. बघा परत काही चंद्र आकाशगंगा आहेत. बघा काही चंद्र आकाशगंगा आहेत, चंद्राच्या सर्कलचा आकाशगंगा सर्कलचा काय संबंध आहे का, काय संबंध आहे, त्यामुळे हे पण झालं चूक. मग काय निघेल बघा, हे निष्कर्ष 1 आणि 2 हे निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही तर्कसंगत नाही, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. परत सिलोगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, रीड द गिव्हन स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स केअरफुली assuming that the information given in the statements is true even if it appears to be at variance with commonly known facts. Decide which of the given conclusions logically follow from the statements. ठीक आहे बघा, आता स्टेटमेंट वाचा काय दिले बघा, ऑल शूज आर सॅन्डल्स. बघा सर्व शूज काय आहेत, सॅन्डल आहेत. बघा ऑल शूज आर काय दिले आपल्याला, सॅन्डल्स. सर्व शूज हे सॅन्डल्स आहेत. परत ऑल सॅन्डल्स आर क्रॉक्स. बघा सर्वच्या सर्व सॅन्डल्स काय आहेत, तर क्रॉक्स आहेत. ठीक आहे बघा, ही झाली आपली स्टँडर्ड डायग्राम. आधी काय करायचं, स्टँडर्ड डायग्राम वरून होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचे. बघा दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष कसे आपले होकारार्थी, त्यामुळे एवढी एक डायग्राम आपल्याला पुरेशी आहे. काय दिले बघा कन्क्लुजन पहिलं, सम क्रॉक्स आर शूज. बघा काही क्रॉक्स हे शूज आहेत का, बघा क्रॉक्सच्या आतमध्ये कोण आहेत, शूज आहेत, आणि ते पण एवढ्या भागात आहेत. क्रॉक्सचा काही भाग शूज आहे का, तर आहे. पहिलं बरोबर. दुसरं बघा ऑल शूज आर क्रॉक्स. ऑल शूज आर क्रॉक्स आहेत का, बघा सर्वच्या सर्व शूज हे क्रॉक्स आहेत का, आहेत. ठीक आहे बघा, कारण शूज कुठे आहेत, तर क्रॉक्सच्या आतमध्ये आहेत, त्याच्यामुळे दुसरं पण बरोबर येते. बघा काय निघेल बघा आता इथं, बोथ कन्क्लुजन 1 and 2 फॉलो, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा एनोलॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा, दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधांप्रमाणे सामान्य संबंध दर्शविणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा आता इथं काय दिसतंय बघा, पी आणि यू मध्ये किती फरक आहे बघा, ओपी क्यू आर एस टी यू 6चा फरक आहे, म्हणजे अधिक 6चा. चला परत एफ आणि के मध्ये बघा, ई एफ जी एच आय जे के. बघा किती, ई एफ जी एच आय जे के 5चा फरक आहे, अधिक 5चा. ओपी क्यू आर एस टी यू. थांबा, पी आणि यू मध्ये पण 5चाच फरक आहे. हा ठीक आहे बघा, परत व्ही आणि ए मध्ये बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए, इथं पण कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे. बघा एल आणि क्यू मध्ये एल एम एन ओ पी क्यू, इथं पण कितीचा फरक आहे, 5चा. बघा आता एक लक्षात घ्या, इथं जो सहसंबंध आहे ना, तोच संबंध इथं असतो, त्यामुळे इथं एकदा चेक केलं की परत इथं चेक करत बसायची गरज नाही. आता डायरेक्ट काय करायचं बघा, इथं ऑप्शन चेक करा. काय दिसतंय बघा, डी आणि जे मध्ये किती फरक आहे बघा, ए बी सी डी, ई एफ जी एच आय जे 6चा फरक आहे, त्याच्यामुळे त्याचा विषय संपला. बघा के पासून क्यू बघा, जे के एल एम एन ओ पी क्यू, परत 6चा फरक आहे के आणि क्यू मध्ये, त्याच्यामुळे ह्याचा पण विषय संपला. आपल्याला 5-5चा फरक काढायचा बघा, क्यू आणि यू मध्ये बघा ओ पी क्यू आर एस टी यू 4चा फरक आहे, त्याच्यामुळे ह्याचा पण विषय संपला. म्हणजे आपलं उत्तर ते ऑप्शन नंबर 4. तरी पण चेक करा बघा, एच आणि एम मध्ये बघा, एच आय जे के एल एम 5चा फरक आहे. बघा परत टी आणि वाय मध्ये बघा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, बरोबर 5 घरं पुढे गेली की वाय येते. आणि परत बघा सी आणि एच मध्ये ए बी सी डी ई एफ जी एच, परत 5चा फरक आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर किती निघते, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नफा तोटावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका व्यक्तीने एका शर्टची विक्री 4% तोट्याने ₹960 किमतीला केली. तो 20% नफ्याने एक स्वेटर ₹840 किमतीला विकतो, तर त्याचा निव्वळ नफा किंवा तोटा शोधा. आता बघा लक्षात घ्या, कधी पण नफा आणि तोटा हा खरेदी किमतीवर काढला जातो. पहिल्यामध्ये तुम्हाला काय झाला, तोटा झालाय, म्हणजे काय बघा लक्षात घ्या, खरेदी किंमत वजा काय करायचं, तोटा, बरोबर काय असतो बघा, इकडे विक्री किंमत असते, विक्री किंमत. बघा आता मग खरेदी किंमत किती आपल्याला माहिती आहे का, नाही. खरेदी किंमत किती, कधी पण आपण बघा लक्षात घ्या, टक्केवारीमध्ये 100% पकडतो. तोटा किती झालाय तुम्हाला, 4%, म्हणजे इकडे वजा 4%, बरोबर विक्री किंमत झाली तुमची 96%. आता बघा लक्षात घ्या, तुम्हाला इकडे विक्री किंमत माहिती आहे, विक्री किंमत किती आहे तुम्हाला इकडे 96% म्हणजे किती झाली बघा, ₹960. आपल्याला इकडे खरेदी किंमत काढायची, खरेदी किंमत म्हणजे किती, ₹100. मग चला काढा, इकडं एक्स ने ह्याला गुणा आणि हे न्यायला लागून आपलं. बघा डायरेक्ट जर तुम्हाला जर कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही काय करू शकता बघा, ₹960 ही 96% रक्कम आहे, तर मग 100% रक्कम किती, आणि परत येते लक्षामध्ये, परत इकडे बघा दुसऱ्या वस्तूमध्ये काय झाले, ₹48, मग तुम्हाला 20% नफा झालाय, म्हणजेच
840 रुपये रक्कम ही काय 120% आहे, तर 100% म्हणजे किती? पण त्याच्या आधी बघा तो आपलं बेसिक समजून घेऊ आपण काय ते बघायच्या मध्ये. चला x गुणिले 960 सॉरी 96. बघा x गुणिले किती येते 96 बरोबर 960 गुणिले 100. 960 गुणिले 100. बघा आता एक जागेला ठेवला आपण आणि 96 बरोबरच्या पलीकडे टाकलं काय येईल बघा 960 गुणिले 100 भागिले काय येईल बघा हे 96 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाईल. ठीक आहे मग काय निघेल बघा इकडे आता चला 96 ला बघा 96 की 96 96 की 96 म्हणजे बरोबर इकडे किती आलं 100 गुणिले 10 झाले 1000 रुपये. म्हणजे एका वस्तूची पहिल्या वस्तूची किंमत किती आहे तुमची 1000 रुपये. आता दुसऱ्या वस्तूची बघा आता तोट्यावाली काढली आपण नफ्यावाली बघा नफा कसा असतो बघा खरेदी किंमत बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर किती येते बघा विक्री किंमत. विक्री किंमत मग आता मला सांगा 840 रुपये बघा आता मला सांगा कधी हा इकडे खरेदी किंमत आपण पकडली 100% नफा किती करायचा तुम्हाला 20% नफा करायचा आहे आणि बरोबर विक्री किंमत किती झाली मग 100 आणि 20 झाली 120%. आता परतची पण विक्री किंमत किती माहिती तुम्हाला 840 रुपये बघा 120% म्हणजे किती 840 रुपये तर 100% म्हणजे किती तर x येणार मग काय निघेल बघा इथं x गुणिले 120 बघा काय निघेल इकडं x गुणिले 120 बरोबर कारण तिरकस गुणाकार करतोय आपण 840 गुणिले 100 840 गुणिले 100 बघा एक जाग्याला ठेवा आणि 120 बरोबरच्या पलीकडे टाका बघा 840 गुणिले 100 छेद काय ते इकडे 120 येते बघा मग काय निघेल आता इकडं चला ह्या शून्याला शून्य केला बघा 12 की 12 12 सत्ती 84 म्हणजे 7 गुणिले 100 किती झाले इकडं 700 रुपये. म्हणजे एक वस्तू आपली 1000 रुपयाला आपण खरेदी केली दुसरी वस्तू आपण 700 रुपयाला खरेदी केली म्हणजे 1700 रुपये आपला खरेदी किंमत झाली. विक्री किंमत किती आहे बघा 840 आणि 960 बरोबर आहे एक वस्तू आपण 840 ला विकली दुसरी 960 ला म्हणजे किती निघेल बघा 960 आणि 840 बरोबर किती झाले बघा शून्य बघा 6 4 10 हात चाला 1 9 1 10 8 18 म्हणजे 1800 रुपये. बघा खरेदी किंमत झाली 1700 विक्री किंमत झाली 1800 म्हणजे 100 रुपयाचा तुम्हाला काय झाला लॉस सॉरी 100 रुपयाचा काय 100 रुपयाचा काय झाला तुम्हाला फायदा झाला बरोबर आहे का काय इथे निघेल नफा 100 रुपये. बरं आता इथं पण तेच आलंय बघा बरोबर 840 गुणिले 100 840 गुणिले 100 छेद किती 120 आहे पण हे फक्त समजासाठी लिहिलेलं आपण ठीक आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हीच मांडणी कुठं होते इथं होते ठीक आहे पण डायरेक्ट जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर आपण डायरेक्ट असं पण जाऊ शकतो. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा बॉर्ड मागचा प्रश्न आहे काय दिले बघा चला आता इथे काय निघेल 6 भागिले 3 किती निघते बघा चला 3 वजा ब्रॅकेट मध्ये 5 वजा 6 ला 3 ने भागलं काय ते 3 2 6 2 आलं बघा आता परत काय निघेल 3 वजा 5 आतनं 2 गेले खाली किती राहिले 3 राहिले बरोबर आहे का मग 3 वजा 3 किती निघते 0 निघते म्हणजे आपलं उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा काय दिले बा प्रश्नामध्ये काजूच्या एका डब्याचे वजन 1 किलोग्रॅम 650 ग्रॅम आहे किलोग्रॅम मध्ये अशा 9 डब्यांचे एकूण वजन किती असेल बघा आता 1 किलोग्रॅम म्हणजे किती असते बघा इकडं 1000 ग्रॅम असते बरोबर आहे का म्हणजे इथं डायरेक्ट आपण 1.650 ग्रॅम गुणिले किती आपण 9 डब्यांचं करायचे बरोबर आहे का 9 डब्यांचं करा इकडे हा शून्य पुढचा पुसला तरी चालतो 1.6 ठीक आहे बघा काय निघेल 9 5 45 ठीक आहे बघा हा 9 5 45 9 सक 54 55 56 57 58 इथे किती आले 58 आले परत बघा 9 1 9 9 5 किती 14 14.85 किलोग्रॅम 14.85 किलोग्रॅम मग किंवा 14 किलोग्रॅम 850 ग्रॅम येते ठीक आहे बघा 14.85 किलोग्रॅम म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा सरळ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये दर साल 5% दराने 3 वर्षासाठी 1280 वरील सरळ व्याज किती आहे बघा आता सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो इकडं बघा सरळ व्याज बरोबर काय असते इकडे मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. आता मला सांगा सरळ व्याज किती आपल्याला माहित नाही आपण एक्स पकडलं मुद्दल किती आपली 1280 रुपये मुदत किती आपली 3 वर्षांसाठी आणि दर किती आहे तर 5% दर आहे म्हणून 5/100 मग काय निघेल बघा आता इकडं चला बघा 5 1 हा ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल 5 1 5 5 2 10 परत बे 1 बे बे सख्ख 12 आणि बे चोक 8 64 गुणिले 3 करा 64 गुणिले 3 64 गुणिले 3 काय निघेल बघा इकडं 3 चोक 12 परत 3 सख्ख 18 आणि 19 म्हणजे 192 रुपये 192 रुपये सरळ व्याज मिळेल म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे
चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, ए बी आणि सी या 3 तोट्या 6 तासात एक टाकी भरू शकतात. याप्रमाणे एकत्रितपणे 2 तास काम केल्यानंतर सी ला बंद केले जाते आणि उर्वरित टाकीला ए व बी हे 7 तासात भरू शकतात. फक्त सी ने टाकी भरण्यासाठी किती तास लागतील? बघा आता लक्षात घ्या, ए बी सी तिन्ही नळांनी जर चालू, बघा आता एकूण टाकी कुठली पकडली आपण, एकूण टाकी जी आहे ती बघा ए बी सी यांनी किती तासात भरतात बघा, तर 6 तासात भरतात. हे बघा बरं, आता हे झाला विषय. बरं आता खाली काय दिलंय बघा, 2 तास काम केल्यानंतर आपण तिन्ही नळ चालू केले, ए बी सी 3 नळ चालू केले आणि 2 तास काम केल्यानंतर सी नळ बंद करून टाकला आणि परत ते उर्वरित जी काय टाकी आहे ती भरायला ए आणि बी ला 7 तास वेळ लागला. मला सांगा आता 2 तासाच्या नंतरचा आपण काळ मोजू बघा. बघा आता इथं ए बी सी ने काय केले, सुरुवातीला इकडे 2 तास टाकी भरली, बरोबर आहे का. आता पुढची जी काय 4 तासाची टाकी आहे बघा, आता इथं एबीसी ला किती वेळ लागतोय, एबीसी ला हे 4 तासच लागतात भरायला, 4 तास. आणि इकडे काय करा, 2 तास करा, ठीक आहे. आता मला सांगा, हे एबीसी ला 4 तास लागले, पण तेच बीसी ला किती वेळ लागलाय बघा, बीसी ला लागलाय 7 तास वेळ. समान टाकी भरायला, समान टाकी. आता इथं फक्त काय कळलं आपल्याला, तर एका नळातनं पाणी किती निघते बघा. आता मला सांगा एबीसी ला किती वेळ लागतोय बघा. आता हे 2 तासाचा विषय सोडून दिला आपण, उर्वरित टाकी भरायला एबीसी जर चालू ठेवली असती तर 4 तासात टाकी भरली असती. पण तिथं सी नळ बंद केलाय आणि त्याच्यामुळे ए आणि बी आणि सी ला 7 तास वेळ लागला. म्हणजे एबीसी ला जी टाकी भरायला 4 तास वेळ लागतो, कुठला उर्वरित टाकी भरायला, तिथं बी आणि सी ला किती वेळ लागतो, तर 7 तास वेळ लागतो. ठीक आहे बघा, तास. आता मला सांगायचं लसावी किती आला, 7 चोका 28, किंवा लसावी न काढता तुम्ही डायरेक्ट तिरकस केलं बघा, तिरकं केलं तर चालतं. म्हणजे इथं काय निघेल बघा, 7 आणि 4. ठीक आहे बघा. म्हणजे इथं काय केलं बघा आपण आता, बघा इथं काय निघेल आपलं, बघा ह्याच्यातनं बघा एबीसी मिळून 7 लिटर पाणी टाकतात आणि बीसी मिळून किती लागतात, तर 4 लिटर पाणी टाकतात. किती, एका तासामध्ये. ठीक आहे बघा, हे तास आहे ना, तर एक बघा हे एक, बरं इकडे काय निघेल बघा, वेतन, किंवा आपण काय म्हणतो त्याला आपण इफिशियन्सी. जसं आपण कामामध्ये म्हणतो ना पगार, तसं बाबा एका तासामध्ये पाणी किती टाकेल, तर 7 लिटर पाणी टाकेल. ठीक आहे. आता मला सांगा, आणि हे 4 लिटर पाणी टाकलं, मग मला सांगा एबीसी मिळून जर 7 लिटर टाकत असतील आणि बीसी मिळून जर 4 लिटर पाणी टाकत असतील, याचा अर्थ मला सांगा, बीसी 4 टाकते आणि एबीसी 7 टाकते, मग सी एकटा पाणी किती टाकत असेल, सी हा बघा 7 वजा 4 गेले बरोबर 3 लिटर पाणी टाकते. कोण, सी. 3 लिटर. आपल्याला विचारले काय, तर फक्त सी ने टाकी भरण्यासाठी किती तास लागेल. मग आता एकूण टाकी कुठली आहे बघा आपली, एबीसी ला मिळून बघा, एबीसी मिळून किती पाणी भरतात बघा, तर 7 लिटर. मग दर तासाला 7 लिटर असे किती तास, तर 6 तास पाणी भरल्यानंतर जी टाकी भरते ती आपली एकूण टाकी झाली. तेवढी टाकी भरायला सीला किती वेळ लागेल, 3 लिटर. नाही तर बघा 3 एके 3, 3 दोन्ही 6, म्हणजे 7 दुने 14 तास वेळ लागेल. 14 तास म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा, सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. बघा आता इथे काय दिसते बघा, ए, हा डब्ल्यू, चला आता डब्ल्यू पासून बघा, ए पासून इकडे काय दिसते बघा, सी. ए च्या पुढं बी सी, परत सी च्या पुढे बघा डी ई, इथं ई आला पाहिजे. बघा इथं जर बघितलं आपण बघा, डब्ल्यू वायच्या पुढे जर डब्ल्यू बघितलं, वाय, डब्ल्यूच्या पाठीमागे जर बघितलं आपण डब्ल्यू एक्स वाय, म्हणजे इथून ह्या साईडला आपण मोजतोय किती, म्हणजे थोडक्यात इकडे -2 आहे, इथं +2 +2 आहे. ठीक आहे. मग इथं ई निघेल. ई कुठं आहे, इथं आहे, इथं आहे. बरं येते लक्षामध्ये बघा, चला ई निघाला. बरं आता पुढे काय निघते बघा, 2 नंबरचा अल्फाबेट चेक करा बघा. बघा एक्स आणि इकडे काय झेड आहे, बरोबर आहे का, बघा एक्स आणि झेड आहे. बघा आता इथं एक्स आणि झेड, म्हणजे एक्स बघा इकडे -2 केले मात्र त्यांनी, एक्स वाय झेड. बघा एक्सच्या पाठीमागे 2 घर कुठला आलं बघा, तर बघा एक्सच्या पाठीमागे 2 घर इकडं बघा, एक सोडले इकडं आहे, इकडं हा, इकडं एक्सच्या पाठीमागचं दर कुठलं येते बघा, यू व्ही डब्ल्यू. बघा इथं जर यू टाकला तुम्ही, तर यूच्या पुढे 2 घर काय निघतंय, यू व्ही, यू व्ही, यू नाही काय, थांबा, ई कुठे, इथं आहे, ई इथं आहे, या 2चा विषय संपला. राहिलं काय आपल्याला, व्ही आणि यू. व्ही जर टाकला यू व्ही, डब्ल्यू एक्स, बघा इथं जर व्ही टाकला आपण, तर व्हीच्या पुढे 2 घर माझा यू व्ही, डब्ल्यू एक्स येते, म्हणजे इथं बरोबर व्ही बसते, ई आणि व्ही. ठीक आहे बघा, बरोबर आपलं उत्तर निघतंय ईव्ही, म्हणजे ऑप्शन नंबर 4. आणि 30 कसा आला तर बघा, 2 आणि 4 6, बघा 2 6 12 आणि 20, इथं अधिक 4चा फरक आहे, इथं अधिक 6चा फरक आहे, इथं अधिक 8चा फरक आहे, म्हणजे इथं अधिक 10चा फरक असेल, म्हणजे 20 आणि 10 30 निघते. बरोबर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नफा तोटावरचा क्वेश्चन आहे. प्रॉफिट लॉस काय दिले बघा. एक वस्तू 19.5 किमतीला विकून एका व्यक्तीला 30% नफा होतो. 40% नफा मिळवण्यासाठी त्याने विक्री किंमत किती वाढवली पाहिजे. मग थोडक्यात काय, आता बघा 30% नफा झालाय म्हणजे विक्री किंमत फक्त 10% वाढवावी लागेल. बरोबर आहे का. आता बघा 1950 जे आहे कसं असतं लक्षात घ्या. नफा कधी पण कसा असतो बघा. खरेदी किंमत पहा, खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय इकडे असते, विक्री किंमत असते. विक्री किंमत. आता मला सांगा खरा खरेदी किंमत किती पण आपण 100% पकडतो. नफा किती झालाय तुम्हाला 30%. विक्री किंमत किती असेल बघा 130% असेल. आणि तेच काय 40% नफा करायचा आपल्याला बघा. नफा किती करायचा आपल्याला 40%. 40% नफा करायचा असेल, खरेदी किंमत आपली स्थिर राहणार आहे 100%. म्हणजे विक्री किंमत किती असेल 140%. म्हणजे बघा आता आपल्याला विक्री किंमत ती 130 30% नफा होताना विक्री किंमत किती आपली 1950 म्हणजे सॉरी 19.5 रुपये मग 19.5 रुपये. आणि 40% नफा मिळवायचा असेल तर त्याने विक्री किंमत किती वाढवली पाहिजे. फक्त किती वाढवली पाहिजे तेवढं बघायचं आपल्याला. 10% वाढवली पाहिजे. 30 वरनं 40 वर जायचे मग 10% वाढवायचे. म्हणजे इथं आपण 140 करत बसायची गरज नाही बघा. 130% रक्कम म्हणजे किती आहे बघा आपली 119.5 आहे. मग 10% रक्कम म्हणजे किती असेल तर x असेल. तिरकस गुणाकार करा. काय निघेल बघा इथं. x गुणिले 130 बघा. x गुणिले 130 बरोबर 10 गुणिले 19.5. 10 गुणिले 19.5 बघा. आता काय निघेल बघा. x जाग्याला ठेवा. बरोबर 130 बरोबरच्या पलीकडे टाका बघा. 10 गुणिले 19.5 केलं तर काय निघते इकडे 195 येते. पूर्णांकात येते. आणि छेद काय निघेल इकडे 130 निघेल. आता भागाला किती निघते बघा इकडं 13 1 13 बघा 13 1 13 13 आणि 6 19 6 वर 5 65 म्हणजे 13 5 65 बघा 5 दुने 10 5 त्रिक 15 म्हणजे 3/2 म्हणजेच काय निघेल बघा. परत बे 1 बे आणि बे पंचे 10 म्हणजे 1.5 रुपये. 1.5 रुपये म्हणजेच किती आलं बघा ऑप्शन नंबर पहिला 15व्याचं पहिले. म्हणजे ₹1.5 जर वाढवला म्हणजे आपण 19.5 च्या ऐवजी 21 रुपयाला विकले तर 40% नफा होतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एक नाव स्थिर पाण्यात 13 किलोमीटर पर आवर वेगाने नौकायन करू शकते. प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर पर आवर असल्यास प्रवाहाच्या दिशेने 68 किलोमीटर जाण्यासाठी नावेला लागणारा वेळ शोधा. बघा प्रवाहाच्या दिशेने वेग किती असतो बघा. प्रवाहाच्या दिशेने वेग किती असतो आपला. तर बघा बोटीचा वेग किंवा काहीतरी ना बोटीचा वेग आणि प्लस काय असते प्रवाहाचा वेग. बरोबर आहे का बघा. पाणी पण वाहते आणि वरती जहाज पळते बोट पळते. तर पाण्याचा पण वेग त्याच्यामध्ये ऍड केला जाईल आणि बोटीचा पण वेग ऍड केला पाहिजे. आता बघा एकूण जायचं किती आपल्याला 68 किलोमीटर अंतर. हे झालं तुमचं अंतर. आणि तुमचा वेग किती असेल बघा 13 आणि 4 इकडे झाले 13 आणि हा झाला 4 प्रवाहाचा वेग किती झाले 17 किलोमीटर. हे झाला तुमचा वेग. बरोबर काय निघेल अंतर भागिले वेग बरोबर वेळ निघतो. मग काय निघेल इकडं. तर बघा 17 1 17 17 चुक 68 म्हणजे तुम्हाला एकूण 4 तास वेळ लागेल. 4 तास म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. ए हा सकाळी 9 वाजता एक्स पासून प्रवासाला सुरुवात करतो आणि त्याच दिवशी वाय पर्यंत दुपारी 1 वाजता पोहोचतो. बघा ए हा बघा एक्स आणि वाय दिले. ठीक आहे बघा एक्स आणि वाय. सकाळी 9 ला पोहोचतो कोण बघा ए हा काय दिले इकडं. सकाळी 9 ला 9 वाजता निघतो आणि 1 वाजता पोहोचतो 1 PM ला. म्हणजे एकूण त्याला वेळ किती लागला बघा तर 4 तास वेळ लागला. ठीक आहे बघा 4 तास वेळ लागला. 1 9 AM ला निघतो आणि 1 PM ला पोहोचतो म्हणजे त्याला 4 तास वेळ लागतो. चला परत बी ने काय केले बघा. बी ने त्याच दिवशी बी हा देखील वाय पासून सकाळी 9 वाजता प्रवासाला सुरुवात करतो आणि ए प्रमाणे समान मार्गाचे अनुसरण करून एक्स पर्यंत दुपारी 3 वाजता पोहोचतो. बघा आता दुसरा जो आहे कोण बी. बी मात्र कुठून निघालाय बघा इकडून निघालेला आहे. बी हा इथून इकडे निघाला आहे वाय पासून एक्स कडे. आणि तो पण सकाळी किती वाजता निघाला 9 AM वाजता आणि पोहोचला किती वाजता बघा तर 3 PM ला. म्हणजे एकूण किती वेळ लागला त्याला 6 तास वेळ लागला. ठीक आहे बघा. आणि इथं पोहोचला कोण बी. बरं आता काय दिलंय बघा. तर ते दोघे किती वाजता भेटतील. म्हणजे मध्ये कुठं तर ते दोघं एकमेकांना भेटले असतील. बरोबर आहे का. आता काय करायचं बघा दोघांमधला आपल्याला दोघांना किती वेळ लागला ते माहिती आहे 6 तास आणि 4 तास बघा. आता इथं वेग पकडला आपण. वेग किती आपला 4 तास आणि 6 तास आहे. बरोबर आहे का हा वेग. मला सांगा आता 6 आणि 4 चा लसावी किती झाला 12 झाला. बरोबर आहे का. आपण काय केलं हे अंतर जे आहे ना ते 12 किलोमीटर अंतर पकडलं. बघा आता इथे मी डायरेक्ट लसावी पूर्ण अंतर का पकडलं कारण की पूर्ण अंतर जाण्यासाठीच आपल्याला वेळ दिलाय त्यांनी. बरोबर आहे का बघा.
मग इकडे काय पकडलं मी 4 त्रिक 12 म्हणजे बघा इकडे काय आहे, तुमचा वेग किती असेल बघा 3 किलोमीटर पर आवर. बस 12 किलोमीटर जर जायचं असेल 4 तासात तर तुमचा 3 तास वेग असेल आणि 12 किलोमीटर अंतर तुम्ही 6 तासात पूर्ण केलं तर तुमचा वेग किती असेल 2 किलोमीटर पर आवर. बघा मग आता लक्षात घ्या तुम्हाला अंतर तर माहिती आहे. आता अंतर आपण पकडलं किती 12 किलोमीटर. अंतर पकडलं आपण 12 किलोमीटर. एक गाडी इकडून चालली, एक गाडी इकडून यायला लागली. दोघांचा वेग किती आहे बघा, एकाचा 3 आहे, एकाचा 2 आहे, 5 किलोमीटर वेग झालं. दोघं मग हा इकडून 3 किलोमीटर अंतर कमी करणार आहे, हा इकडून 2 किलोमीटर अंतर कमी करणार आहे. मध्ये कुठेतरी भेटतील. मग 12 भागिले किती येणार आहे? 5 येणार आहे. बरोबर आहे का? हे झालं अंतर आणि हा झाला त्यांचा वेग. कारण की एकमेकांच्या दिशेने वेगाची काय होती? ॲडिशन होते. मग काय निघेल बघा इकडं 12/5 म्हणजेच काय निघेल? बघा 5 2 10, 10 आणि बाकी राहिली 2. म्हणजे 2.2 तास. आता बघा 2 तास तर कंप्लीट आहेत, पण 2/5 तास म्हणजे किती मिनिटं झाली बघा? तर काय करायचं बघा, इकडे बघा आता 2 तास अधिक बघा 2/5 ला फक्त काय करायचं गुणिले 60 करायचं का? कारण की आता आपल्या एका तासामध्ये 60 मिनिटं असतात बघा. मग काय निघेल बघा 5 एके 5 आणि 12 पंचे 60 म्हणजे 12 दोन्ही 24 म्हणजेच 2 तास आणि 24 मिनिटं येते बघा. म्हणजे आपलं उत्तर किती असेल? हा तर ते दोघे किती वाजता भेटतील? 2 तास 24 मिनिटांनी. म्हणजे बघा कधी? तर 9 वाजता दोघं पण निघाले. 9च्या पुढे 2 तासाने झाले 11 वाजले. आणि 11च्या पुढे 24 मिनिटं म्हणजे 11 वाजून 24 मिनिटं. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, रुद्र बघा 5:30 PM वाजता त्याचा ग्रहपाठ करण्यास सुरुवात करतो आणि 1 तास 30 मिनिटांनी ग्रहपाठ पूर्ण करतो. तो किती वाजता त्याचा ग्रहपाठ पूर्ण करतो? बघा एकदम साधा प्रश्न विचारलाय. 5:30च्या पुढे 1.5 तास म्हणजे 6 आणि 7 वाजता. 7 काय निघेल बघा PM. 7 PM म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा 5:30च्या पुढे 1.5 तास म्हणजे 7 वाजता. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? बघा 1 5 1 5 11 19 29 आणि इकडे x आहे बघा. 1 अधिक 4 किती झाले 5 5 अधिक 6 झाले 11 11 अधिक 8 झाले 19 19 अधिक 10 झाले 29 बघा 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12 म्हणजे 29 आणि 12 किती झाले 20 30 40 आणि 41 म्हणजे बरोबर काय निघते? ऑप्शन नंबर 3 निघते 41. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा बॉडमा चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर A चा अर्थ भागिले आहे, B चा अर्थ गुणिले आहे, C चा अर्थ अधिक आणि D चा अर्थ वजा आहे, तर खालीलपैकी कशाची परिणामी संख्या 156 असेल? ठीक आहे बघा. आता पहिले काय दिसते बघा 105. D चा अर्थ काय दिलाय त्यांनी आपल्याला? D चा अर्थ दिलाय त्यांनी वजा 156 वजा किती येते 15. परत A चा अर्थ काय दिले त्यांनी? A चा अर्थ भागिले काय दिले 22. परत B चा अर्थ काय दिलाय त्यांनी? B चा अर्थ गुणिले 13. परत C चा अर्थ काय दिलाय? अधिक आणि इकडे 11. ठीक आहे बघा. आता इथे जर बघितलं आपण बघा तर ब्रॅकेट इथं बसते बरोबर आहे का? बघा 15 भागिले 22 आणि गुणिले 13. बघा आता इथं जर बघितलं आपण तर 15 ला आपण 22 ने भागालू शकत नाही आणि 22 आणि 13 मध्ये पण काय कॉमन अवयव निघत नाही. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये निघणार आहे. बरोबर आहे का? मग बघा आता इथं जर मग इथं काय दिसते बघा 15 इथपर्यंत आपल्याला काय दिसते 15A 22B 13. इथं पण 15A 22B 13. म्हणजे इथं दोन्हीकडे सेम असल्यामुळे हे दोन्ही काय कॅन्सल होऊन जातात. कारण ए वरून तर आपण काय उत्तर काढू शकत नाही. आपण डायरेक्ट सी करा बघा चेक. बघा 105. A चा अर्थ काय दिलाय त्यांनी? A चा अर्थ भागिले काय दिले 15. परत B चा अर्थ काय दिलाय बघा? B चा अर्थ गुणिले 22 आणि C चा अर्थ काय दिलाय? अधिक 13 आणि D चा अर्थ काय दिलाय बघा? वजा 11. बघा काय निघते बघा ह्याच्यामध्ये आता. चला इथून इथपर्यंत काय दिसते? ब्रॅकेट बसते बघा. 105 भागिले 15 इकडे किती आला? गुणिले 22 आणि इकडे काय निघेल बघा? अधिक 13 11 गेले 2 राहिले. ठीक आहे. इथून इकडे आपण करू शकतो. चला काय निघते बघा 15 की 15 15 सत्ती 5 दर्शे आणि 7 गुणिले 22 किती निघते बघा? बघा 7 दुणे 14 हातचा आला 1 7 दुणे 14 आणि 1 15 154 अधिक 2 बरोबर किती निघते? 156. म्हणजेच बघा उत्तर काय निघते? आपला ऑप्शन नंबर 3 निघतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? The following contain two pairs of words which are related to each other in a certain way. Three of the following four word pairs are alike as these have the same relationship and thus form a group. Which word pair is the one that does not belong to that group? The word must be considered as meaningful English word and must not be grouped based on the number of letters, number of consonants, vowels in the word. बरं
आता काय दिलं बघा, ह्याच्यातले जे शब्द आहेत ना ते पूर्णच्या पूर्ण मिनिंगफुल शब्द आहेत. ठीक आहे बघा. त्याला काय म्हटले बघा इथं, द वर्ड मस्ट बी कन्सिडर ॲज मिनिंगफुल इंग्लिश वर्ड अँड मस्ट नॉट बी ग्रुप बेस्ड ऑन द नंबर ऑफ लेटर्स. म्हणजे त्याच्यामध्ये किती लेटर आहेत किंवा त्याच्यामध्ये किती कॉन्सोनंट आहेत म्हणजे व्यंजन आहेत किंवा किती वोवेल्स म्हणजे काय स्वर आहेत, तर त्याच्यावरनं त्याला जज करू नये. तर कशावरनं हे करायचं, तर ते पूर्णच्या पूर्ण मिनिंगफुल शब्द आहेत. ठीक आहे बघा. मग आता ह्याच्यामध्ये काय दिले बघा, तर 4 मधले काय तर 3 सारखे आहेत, एक आपल्याला वेगळा चुकीचा वेगळा. या 4 मधला एक वेगळा आहे, तो कुठला शोधायचा बघा. ठीक आहे. बघा आता हीटर पासून काय करतो आपण, पाणी गरम करतो बघा. परत बघा टाइल्स मधून काय बघा, टाइल्स वर घसरलं जातं. ठीक आहे बघा. परत सिमेंट पासून काय होतं बघा, स्ट्रॉंगनेस पण येतो. बरोबर आहे का. आणि काय दिले बघा, वॉलेट मध्ये आपण पैसे ठेवतो. बरोबर आहे का. आता बघा हे जर पकडलं 1, 2 आणि 4 हे काय दिसत बघा एकूण आपल्याला, तर घरामध्ये वापरणाऱ्या वस्तू. बरोबर आहे का. हीटर असेल, टाइल्स असेल, सिमेंट असेल. ठीक आहे बघा. इथं फक्त काय वॉलेटच्या आतमध्ये आपण पैसे ठेवतो. मग त्यातल्या त्यात जर बघितलं आपण, तर मग ऑप्शन नंबर 3 काय दिसते, जरा वेगळा दिसतोय. ठीक आहे. मग ह्याचं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला काय दिले बघा इथं. बघा आता व्याजाची 10 मासिक गणना करून दर साल 12% दराने 2.1/2 म्हणजे 2.5 वर्षांनंतर 2x ही रक्कम 50,578 एवढी होते. तर 2x चे मूल्य किती आहे. बघा आता लक्षात घ्या. इथं तुम्हाला थोडक्यात काय दिले, एक मुद्दल आहे. मुद्दल किती आपली 2x आहे. आणि त्या बरं आता वार्षिक दर किती आहे तुमचा 12%, सॉरी किती 12% आणि 2.5 वर्षानंतर पण, आणि ती पण कशी आहे बघा, आता चक्रवाढ व्याजाने. कशी दिसते तुम्हाला, चक्रवाढ व्याजाने. ह्याच्यामध्ये सरळ व्याज, कारण का व्याजाची 10 मासिक गणना करून, म्हणजे 10 मासिक गणना म्हणजे काय बघा, वार्षिक दर काय आहे 10, वार्षिक दर 12%, पण आपण जे व्याज आहे ना ते 12 महिन्यानंतर न घेता 10 महिन्यामध्ये वसूल करून घेतोय. 10 महिन्यात जेवढं व्याज असेल ना ते ऍड करा त्याच्यामध्ये. ठीक आहे बघा. आणि समजा आता बघा ते जर व्याज नाही तुम्ही दिलं, तर ते काय होतं बघा, मुद्दलेमध्ये ऍड केलं जातं. म्हणून तो त्याला चक्रवाढ व्याज म्हणतो ना आपण, व्याजावरती व्याज आकारलं जातं. त्याच्यामुळे मग त्याची रक्कम किती होते बघा, 50,578. आणि ही रक्कम कुठली आहे बघा, तर मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास म्हणतो आपण. आता मला सांगा चक्रवाढ व्याजामध्ये आपण काय करतो बघा, फॉर्म्युला कुठला असतो आपल्या याच्यामध्ये बघा. मुद्दल किती आपली 2x. इथं फॉर्म्युला डोक्यात ठेवण्यापेक्षा काय करायचं बघा, आता किती टक्के व्याज दर आपला, बरं 12 महिन्याला जर 12% व्याज दर असेल, तर 10 महिन्याला किती असतो, 10% असतो. लक्षात घ्या. 10 महिन्यासाठी 10% तयार होतो. मग आता 2.5 वर्षामध्ये बघा किती महिने असतात बघा, 2 वर्षामध्ये 12 दुणे 24 महिने झाले आणि पुढच्या अर्ध्या वर्षामध्ये 6 महिने, म्हणजे 24 आणि 6 झाले 30 महिने. मग आता मला सांगा 10-10 वर्षाचे 10-10 महिने जर आपण वसूल केलं, तर 30 महिन्यामध्ये आपण 3दा वसुली करणार आहे. बरोबर आहे की नाही. मग इथं काय निघेल बघा, 2x गुणिले बघा 110/100. 110 चे 100 का, कारण 100 मध्ये आपण व्याज दर किती ऍड करतोय 10%, म्हणून काय होतं 110% होतं. ठीक आहे बघा. असं 3 वेळा करायचं. 110/100 गुणिले 110/100 गुणिले 110/100. बरं आता हा फॉर्म्युला इथपर्यंत कसा असतो, तर चक्रवाढ व्याजाची रास. आणि ती रास रास दिली त्यांनी आपल्याला किती, 50,578. ठीक आहे बघा. आणि विचारलं काय आता इथं 2x म्हणजे मुद्दल किती आहे. मग काय निघेल बघा इथं. चला आता x जाग्याला ठेवा, x जाग्याला ठेवला इज इक्वल टू, आता हे किती आहे बघा 50,500. बघा हे किती आहे 50,578. तर बाकीचं सगळं बरोबर त्या पुढे गेले काय होईल बघा, अंशाचं छेदाला जाईल, छेदाचा अंशाला येईल. बरोबर आहे का. छेदाचा सगळा अंशाला घालवा, काय निघेल बघा, ते 100 बघा, ते शून्याला शून्य कट करा डायरेक्ट. बघा काय होईल मग 10/11 म्हणजे वरती काय होईल 10 गुणिले 10 गुणिले 10, 10 गुणिले 10 गुणिले 10 छेद काय होईल बघा 11 गुणिले 11 गुणिले 11. बघा 11 गुणिले 11 गुणिले 11. आणि परत हा 2 पण कुठं असतो, अंशाला असतो, तो छेदाला जाईल, इकडे छेदाला 2 जाईल. आणि आता इक्वेशन सॉल्व्ह करा. बरं नाही आपल्याला बघा डायरेक्ट 2x ची व्हॅल्यू काढायची. बरोबर आहे का. मग इथं आपण 2x पकडू, x करायची गरज नाही, 2x ठेवू. कारण आपल्याला व्हॅल्यू त्यांनी 2x विचारले. ठीक आहे बघा. काय निघेल बघा आता इथं बघा, बरं आता काय निघेल बघा, 11 1 11, 11 चोक 44. ठीक आहे बघा. 11 चोक 44 राहिले 6, 6 वर 5 65. परत 11 5 55, खाली राहिले 10, 10 वर 7 107, 11 9 99, खाली राहिले 8, 11 8 88. परत बघा 11 ने भाग घालवा, 11 1 11, इथं काय निघते बघा 11 चोक 44, 11 चोक 44 आणि 1 45, 11 1 11 आणि 8 19, 11 8 88. ठीक आहे बघा. परत 11 1 11, 11 त्रिक 33, खाली राहिले 8, 11 8 88. काय निघेल बघा 38 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10, म्हणजे 38 वरती 1 2 3 0, 1 2 3 0 म्हणजे 38,000 रुपये. मुद्दल किती असेल मग 38,000 रुपये. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, रेफर टू द फॉलोइंग सिरीज अँड आन्सर द क्वेश्चन. ऑल नंबर्स आर सिंगल डिजिट नंबर ओनली. बघा प्रत्येक नंबर काय तर सेपरेट सिंगल डिजिट आहे. ठीक आहे बघा.
हाऊ मेनी सच ऑड डिजिट्स आर देअर इच ऑफ विच इज इमिडिएटली प्रिसिडेड बाय अन ऑड डिजिट. बघा असे किती विषम बघा ऑड डिजिट म्हटले आपल्याला. ऑड म्हणजे काय विषम. बघा असे किती विषम नंबर आहेत की त्याच्यामध्ये काय म्हटलं विच इज इमिडिएटली प्रिसिडेड बाय अन ऑड डिजिट, म्हणजे त्याच्या बरोबर पाठीमागं पण एक ऑड नंबर असेल. अँड ऑल्सो इमिडिएटली फॉलोड बाय अन इव्हन डिजिट. बघा आणि ह्याच्या पुढे एकदम काय असेल बघा इव्हन नंबर असेल. आता काय बघायचं आपल्याला तर ऑड ऑड इव्हन असं सिरीज आली पाहिजे. ऑड ऑड इव्हन कुठं कुठं दिसतंय बघा. बघा ऑड ऑड म्हणजे काय विषम विषम सम संख्या आली पाहिजे. विषम विषम सम कुठं कुठं दिसतंय बघा याच्यामध्ये विषम बघा विषम विषम सम इथे एक आहे. बरोबर आहे का. चला परत विषम विषम सम इथं पण आहे बघा. विषम विषम सम परत विषम 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 सम इथं पण आहे. परत बघा विषम विषम सम इथं पण आहे. परत झालं एवढं तिथे. बरोबर आहे का. बघा मग किती निघाले 1 2 3 4 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 4 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. बघा जे नंतर काय दिले बघा ओ दिला इकडे. ठीक आहे बघा जे KLMNO 5 अधिक 5 ने पुढे. चला परत O च्या पुढे टी बघा O PQRST परत 5 ने पुढे. आता परत टी पासून Y बघा ST UVWXY Y पण परत 5 ने पुढे. Y च्या पुढे कितीने 5 ने पुढे कोण येते बघा Y Z ABCD D येते बघा. मग इथं डी कुठं कुठे बघा डी इथं सगळीकडे डी दिलाय त्यांनी. ठीक आहे बघा 2 नंबर चेक करा. ई बघा ईच्या पुढे एच कधी बघा ई FGH 3 घरा पुढे गेले की एच निघतंय. चला एच च्या पुढे के बघा एच IJK परत 3 घरा पुढे गेले की के निघतंय. परत के च्या पुढे एन बघा JK LMN परत 3 घरा पुढे गेले की एन निघतंय. आता एन च्या पुढे 3 घर जावा एन OPQ इथं काय निघाला पाहिजे क्यू निघाला पाहिजे. बघा DQ कुठं कुठे बघा DQ इथं आहे इथं नाही. परत इथं आहे इथं नाही. आता शेवटचा अल्फाबेट चेक करा बघा यू नंतर एस बघा. आता हा उलट वाजावं लागेल बघा OPQ बघा 2 घरं गेले क्यू आला. क्यूच्या पुढे बघा क्यू क्यू RS 2 घरं पुढे गेले की RS आला. परत एसच्या पुढे एस TU परत 2 घरं पुढे गेले की यू येते. म्हणजे ओच्या पाठीमागचं दुसरं अल्फाबेट कुठलं तेवढं चेक करा. ओच्या पाठीमाग काय नाही एम एम निघेल बघा एम एमच्या बघा MNO एमच्या पुढे काय असतं NO 2 घरं पुढे गेले की ओ निघते. म्हणजे DQM म्हणजेच ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा मायकल वॉज टू हर ऑफिस 5 किलोमीटर अवे from home in the morning she covers the distance in 1 hour whereas while returning home in the evening she takes 15 more minutes to cover the same distance. बघा आता आणि परत पुढे काय दिले फाइंड हर ॲव्हरेज स्पीड इन किलोमीटर पर आवर ड्युरिंग द 2 वे जर्नी. बघा आता काय दिले मायकल जी आहे ना बघा तिच्या घरापासून तिच्या ऑफिसचं अंतर आहे 5 किलोमीटर अंतर आहे. आणि ते 5 किलोमीटर अंतर ती सकाळी जाताना 1 तासामध्ये कव्हर करते आणि परत रिटर्न घरी येताना तिला किती वेळ लागतोय 15 मिनिटं जास्त वेळ लागतोय. मग तिला काय म्हटलंय बघा तर दोन्ही पूर्ण तिचा जो प्रवास आहे जाताना आणि येताना तर तिला सरासरी त्या ह्याच्यामध्ये ऍव्हरेज वेग किती होता तेवढं बघायचं. मला सांगा 5 बघा जाताना बघा 5 अंतर तर तुमचं सेम आहे. अंतर किती झालं तुमच्याकडे 5 किलोमीटर. जाताना 5 येताना 5 म्हणजे एकूण 10 किलोमीटरचा प्रवास तुम्ही केलेला आहे. मग आता जाताना तिला वेळ किती लागला 1 तास. 1 तास आणि येताना किती वेळ लागला तिला बघा 1 तास आणि 15 मिनिटं म्हणजे थोडक्यात काय 15/60 करायचं. म्हणजे आपल्याला तासामध्ये कन्व्हर्जन करायचं. बघा काय नाही केलं बघा आता हे 2 तास आणि आता 15 मिनिटं जे आहेत ना ते 15 मिनिटाचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करायचं डेसिमल मध्ये करायचं. बघा लक्षात घ्या डेसिमल म्हणजे किती झाले बघा 15/60 म्हणजे किती आलं गुणिले फक्त 100 करा. किती निघते बघा इकडं 15 हा इकडे 100 करा 15 की 15 15 चोक 60 म्हणजे किती आले इकडं 4 की 4 25 चोक 100 म्हणजे काय निघेल बघा 1 तास अधिक 1.25 तास. बरोबर आहे. हे पण संवाद झाला ना 15 मिनिटं म्हणजे 1 तासाचा पाव भाग झाला. मग किती आलं बघा टोटल तिला वेळ किती लागलाय बघा 2 तास थोडक्यात 2.25 तास. मला सांगा आता टोटल अंतर किती आहे आपलं जाताना 5 किलोमीटर येताना 5 किलोमीटर म्हणजे अंतर झालं आपलं 10 किलोमीटर. 10 किलोमीटर अंतर पूर्ण करायला तिला किती वेळ लागतोय बघा 2.25 तास. मग तिथं सरासरी वेग म्हणजे 1 तासामध्ये वेग किती असेल काढून घ्या. काय निघेल बघा इकडं हे पूर्णांकात करायचं असेल तर छेदाला 2 शून्य वाढवा म्हणजे किती झालं 225 आणि अंशाला पण काय करा 2 शून्य वाढवा म्हणजे झाले 1000. आता भागाला किती निघेल बघा 25 9 किती आले 2.25 25 चोक 100 मग 40/9 येते. 40/9 म्हणजेच काय बघा 9 चोक 36 आणि बाकी राहिली 4 म्हणजे 4.4/9 तिचा स्पीड असेल. ठीक आहे बघा किलोमीटर पर आवर मध्ये किलोमीटर पर आवर 4.4/9 म्हणजेच ऑप्शन नंबर 2.
ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.